काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा तारण हरी एक. हरिनाम सार जीवाया नामाची, उपमा त्या दैवाची कोणवानी. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, विश्वरूपा विष्णू माय ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. न पाहे आती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनुमानवी दिव्य रूपीच केले, न त्यागीती दिव्य लोकासी नेले. निवृत्तीनाथांचे चरणी पावन. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. वारकरी संप्रदायाचा ज्यांनी पाया रचला, आपण ज्यांना माऊली म्हणतो असे संत श्रेष्ठ श्री ज्ञानराज माऊली यांच्या हरिपाठ या सुप्रसिद्ध अशा ग्रंथातील एक छोटासा
4 कडव्यांचा पूर्वज वैकुंठाला कसे जातात किंवा त्यांना वैकुंठाला जाण्यासाठी कोणता मार्ग पुढच्या पिढ्यांनी अवलंबला पाहिजे असं मार्गदर्शन करणारा अभंग ज्ञानराज माऊलींचा अभंग, हरिपाठातला अभंग, बहुतेकांच्या पाठातला अभंग, रोजच्या म्हणण्यातला नित्यनेमातला अभंग आजच्या या सेवेच्या निमित्ताने मी तुमच्या समोर निवडला आहे. ज्ञानराज माऊली या अभंगातून सांगतायत की हरिनाम नामस्मरण अशी एक साधना आहे की ज्या साधनेच्या जोरावर आपण आपल्या पूर्वजांना मुक्त करू शकतो, मोक्ष देऊ शकतो. दोन्ही पक्ष पाही उद्धरती. हरिनाम फार ताकदीचं आहे. हरिनाम सार जीवाया नामाची उपमा त्या देवाची कोणवाली. जो हरिनाम घेईल त्याच्या भाग्याचं वर्णन कोण करील. ज्ञानराज माऊली शेवटच्या चरणात असं म्हणतात की पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आपले जे आई वडील आहेत, आजी आजोबा आहेत, पणजी पंजोबा आहेत, त्यांना वैकुंठाला मार्ग सोपा होतो जर आपण हरिनाम घेतलं तर. अशा गोड अर्थाचा, मधुर अर्थाचा अभंग आजच्या या सेवेच्या निमित्ताने मी तुमच्या समोर मांडला आहे. या कुटे परिवाराचा आधारवड, या परिवाराचे श्री कैलासवासी रंगनाथ म्हातारजी कुटे यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. कैलासवासी रंगनाथ बाबांच्या श्राद्धाच्या निमित्ताने, ज्याला आपण पुण्यस्मरण म्हणतो, त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने काही सेवा घडावी, सद्विचार, ग्रंथविचार, शास्त्रविचार या ठिकाणी सांगितले जावे, ऐकले जावे, या पवित्र आणि निर्मळ हेतूने कैलासवासी रंगनाथ बाबांच्या निमित्ताने या सेवेचं आयोजन त्यांच्या सगळ्या परिवाराने केलंय. कैलासवासी बाबांचे चिरंजीव श्री माणिकराव रंगनाथ कुटे, त्यांची मुलगी बेबीताई, पुतणे वाल्मिक भाऊ, मसू भाऊ, भागोजी, या सगळ्या कुटे परिवाराने या कीर्तन सेवेचं आयोजन करून ही सेवा माझ्या वाट्याला दिलेली आहे. या निमित्ताने सगळी उपस्थित महाराज मंडळी, मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण सुदर्शन महाराज, गायनाचार्य सुभाष महाराज, नवनाथ महाराज, धोंडीराम महाराज, अमोल महाराज, राजू महाराज, माऊली महाराज जोशी, ही सगळी कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य मंडळी या निमित्ताने उपस्थित आहे. आमचे मित्र श्री सुरेश भाऊ कुटे, या परिवाराचे नातेवाईक या निमित्ताने उपस्थित आहेत. आमचे मित्र आदरणीय श्री चंद्रकांत भाऊ सांगळे बोकडदरेकर या निमित्ताने नातेवाईक म्हणून या परिवाराच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी जमले आहे. सांगली ही साऊंड सिस्टीम नातेवाईक म्हणून, ग्रामस्थ वेळापूर म्हणून, भजनी मंडळ वेळापूर म्हणून, या परिवाराचे मित्र म्हणून आपण सर्व माता भगिनी आणि पुरुष बांधव उपस्थित आहात. विनेकरी या निमित्ताने उपस्थित आहे. मला देव जशी बुद्धी देईल आणि एक साधारण तासाभरामध्ये ही सेवा मला जशी जमेल तशी मी देवाच्या चरणी, प्रभूच्या चरणी, संतांच्या चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न करेन. शंकराचार्यांचे ग्रंथ आहे मणिमंजूषा, त्याचं नाव आहे. प्रश्न आणि उत्तर आहेत. त्यांच्या शिष्याने त्यांना प्रश्न विचारलेत आचार्य शंकरांना आणि त्यांनी उत्तरं दिली. त्यात एक प्रश्न आहे, फार छान प्रश्न आहे. शिष्य म्हणतो की गुरुजी कोण मोठा आहे? तर शंकराचार्य म्हणतात की पोरात जो कृतज्ञ तो मोठा आहे. आणि शिष्य विचारतो की गुरुजी कोण छोटा आहे? तर म्हटले जो कृतज्ञ आहे तो छोटा आहे. 2च फक्त प्रश्न आहेत त्याच्यात. म्हणजे त्याच्यात एक 100 प्रश्न आहेत, पण मला आज 2 सांगायचे तुम्हाला. गुरुजींना प्रश्न विचारला कोण मोठा आहे, तर गुरुजींनी म्हणजे शंकराचार्यांनी उत्तर दिले की जो कृतज्ञ आहे तो मोठा आहे आणि कोण छोटा आहे, तो जो कृतज्ञ आहे तो छोटा आहे. ज्याने आपल्यावर उपकार केले, उपकाराची जाण ठेवणारा माणूस या जगामध्ये मोठा आहे. तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे. तुकाराम महाराज असं म्हटले की ज्याने कोणी तुम्हाला बोटाने रस्ता दाखवला, तुम्ही जर विचारलं लासलगावून मला वेळापूरला सेवा आहे कसं जायचं, तर मला जर कोणी या बोटाने असा हात केला की या रस्त्याने जा महाराज, तर आपलं शास्त्र तुकाराम महाराज असं म्हटले की ते बोट पुण्यवान झालं, कारण त्या बोटाने चांगलं काम केलं, सद्धर्म केला. म्हणून तो माणूस मोठा आहे जो कृतज्ञ आहे, आणि तो माणूस मोठा आहे जो कृतज्ञ आहे. तो माणूस छोटा आहे जो कृतज्ञ आहे. वारकरी संप्रदाय किंवा आपला महाराष्ट्र फार कृतज्ञ संप्रदाय आहे, कृतज्ञ राज्य आहे. ज्याने उपकार केले त्याच्याविषयी जाण ठेवणारा प्रांत आहे.
काय द्यावे त्यासी व्हावे मोहदान. 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 देविका माई जीव थोडा. देविका माई जीव थोडा. काय द्यावे त्यासी व्हावे मोहदान. काय द्यावे त्यासी व्हावे मोहदान. देविका माई जीव म्हणून चांगल्यांची नावं मुखात असू द्यावी. जीवन चांगलं होत असतं. चांगल्यांची नावं मुखामध्ये असू द्यावी. आपण म्हणतो की नावात काय आहे, नावात काय आहे. खरंच नावात काही नाही हे बरोबरच आहे. नावात काही नसतं. नावात अजिबातच काही नसतं. मला एक सांगा की ज्याचं नाव राम आहे तो रामासारखा वागतो का? नाही वागत. ज्याचं नाव कृष्ण आहे तो गीता सांगतो का? अजिबात. माझं नाव भगीरथ आहे. भगीरथाने गंगा आणली. तर मी एखादी पाईपलाईन तर आणायला पाहिजे की नाही जमलं मला. आहे की नाही? माझं तो प्रांत नाही. मला ते शक्य झालं नाही. एक 4 इंची 5 इंची तर कमीत कमी 1.5 इंची 2 इंची पण नाही जमलं. शक्य नाही. माझं तो प्रांत नाही. मी तिकडे लक्ष नाही दिलं. नावात तसं काहीच नाही. खरंच काहीच नाही. तरी पण चांगली नावं असावी. चांगली नावं आपल्या लेकरांची ठेवावी असा संस्कृतीचा आदेश आहे. का? नावात जर काहीच नाही. ज्याचं नाव कृष्ण आहे तो काही गीता सांगत नाही. ज्याचं नाव राम आहे तो काही रामासारखा वागत नाही. तरी पण चांगली नावं का असावी? त्याचं कारण असे महाराज, लेकरांची नावं यासाठी चांगली असावी ते तसे नावं ठेवून तशी वागतील म्हणून नाही, तर आपल्या मुखामध्ये त्यांची नावं सारखी येतात. चांगल्याची नावं घेतल्याने आपल्याला पुण्य मिळत असतं. हा त्यातला अर्थ आहे. त्यांच्या वागण्याचा आणि त्या नावाचा काही संबंध नाही. आपल्याला त्याच्यातून पुण्य मिळालं म्हणून चांगल्यांची नावं मुखात असू द्या. आज सीमेवर जो जवान उभा आहे, मराठा बटालियन मध्ये रेजिमेंट मध्ये तो जर असेल तर त्याला तुम्ही विचारा की तुझा घोषवाक्य काय, जय घोष काय तुमच्या रेजिमेंटचा, मराठा रेजिमेंटचा, तर तो सांगेल जय भवानी जय शिवाजी. काय होतं छत्रपतींचं नाव घेतल्याने? का होतं हर हर महादेव म्हटल्याने? तर तो महाराष्ट्राचा जवान सांगेल की माझ्या अंगामध्ये रक्त संचार होतो, ताकद येते, सामर्थ्य. नावामध्ये सामर्थ्य असतं. त्या तिकडे बीड जिल्ह्यामध्ये एक चराटा गाव आहे. संत श्रेष्ठ ब्रह्मलीन वैकुंठवासी भगवान बाबांच्या पुण्यतिथीचा उत्सव ती लोक जानेवारी महिन्यामध्ये संपन्न करत असतात. आमचे मित्र आहेत शेवगावचे अशोक महाराज इलक शास्त्री. त्यांनी मला फोन केला, महाराज माझी तिथं भगवान बाबांच्या चरित्र कथा आहे, तुम्ही काल्याच्या कीर्तनाला याल का? तो म्हटलं येईन मी महाराज. मला म्हणे तारीख लिहून घ्या डायरीवर, सकाळी या तुम्ही, सकाळी काल्याचं कीर्तन आपण लवकर सुरू करू उन्हाचं. म्हटलं ठीक आहे महाराज. आदल्या दिवशी कुठं कीर्तन? म्हटलं श्रीगोंद्याला. तर मला म्हणे तुम्ही वापस नका जाऊ, परत नका जाऊ, तुम्ही रात्री तिकडंच मुक्कामाला या, मी तुम्हाला गावं सांगतो, अशी या, जामखेड या, तशी या, तशी या. तर म्हटलं महाराज थांबा मी मॅपला टाकतो. मॅपला मी टाकलं ते गाव चराटा, ते आलं, ते गाव आलं मॅपला मोबाईलला. तर मला असं वाटलं की आता काही गरज नाही का आपल्याला. तर म्हटलं शास्त्री महाराज तुम्ही बिनधास्त झोपा, मी बरोबर येतो. मी 9 ते 11चं श्रीगोंद्याला कीर्तन केलं, मॅप लावला, ती समोर ठेवला, ड्रायव्हरला म्हटलं मी आता झोपतो, तू मला गाव आलं का उठव हे चराट. अहो त्या मॅपने असं चुकवलं महाराज. ते 3, 3:15 वाजता त्याने असं बिना पाण्याच्या बंधाऱ्यावर नेऊन सोडलं पहा. बिना पाण्याचं बंधार. बरं मराठवाड्यामध्ये मार्ग तिकडे मळ्यात लोक राहत नाहीत, आपल्या वस्तीवर लोक राहत नाहीत. गावात सगळे खानदेशातून मराठवाड्यात वस्तीवर चुकले तर विचारायला परत चान्स नाही. ते लोक दिवसात शेतात येतात, रात्री कोणी नाही, ते शेतात कोण नसतं. असं चौरस्ता तिथे
बंधारा उन्हाळ्याचे दिवस ती मॅप म्हणायचा यू हॅव अराइव्ड म्हणजे तुम्ही पोहोचला. म्हणलं आपण पोहोचलो का पोहोचलो आपण हे भलत्या ठिकाणी पोहोचलो. तर मी ड्रायव्हरला म्हटलं इकडं जाऊन तर तिकडं गेलो आम्ही. बरं आमची ना स्टेपनी आदल्या दिवशी पंक्चर होती. आम्हाला ती प्रवासात काढता नाही पंक्चर. दुसरे चाक पंक्चर झालं. गाडी साईडला घेतली. एक झोपडीत दिसली आम्हाला. मला आश्चर्य वाटलं की मळ्यात माणसं इकडं राहत नाहीत वस्तीवर तरी पण झोपडी आहे. मी हॉर्न वाजवला. टायर पंक्चर दोन्ही. आतून एक साधारणपणे 35-35चा तरुण बाहेर आला. त्याच्या पाठोपाठ त्याची पत्नी 25ची असेल 30ची वयाची असेल. ते दोघं दाम्पत्य बाहेर आले घाबरलेले होते. तुम्ही उतरलो. याच पेहरावात असतो मी नेहमी. डोक्यावर टोपी असते काय धोतर शर्ट. मी उतरलो. मी हात जोडले. उठलो इथं चराटा गाव आहे कुठंतरी. तिथं भगवान बाबांच्या पुण्यतिथीचा उत्सव आहे. उद्या काल्याचं कीर्तन आहे. मी तिथला कीर्तनकार आहे. मला त्या लोकांनी बोलावलं. आमची गाडी चुकली आहे. मॅपने चुकवलं आम्हाला. मोबाईलने चुकवलं. तर मला कीर्तन आहे. आमची गाडी पंक्चर झाली. काही मदत करता येईल का. तर त्यांनी सांगितलं की आता तर मदत मिळणार नाही पण तुम्ही भगवान बाबांच्या उत्सवासाठी आले का. आपण सकाळी पाहू. तुम्ही गाडी साईडला लावा. गाडी खरंच आम्ही साईडला लावली. 2 मुली होत्या त्या माणसाला बरं का. त्यांनी काय केलं चटई सकट झोपलेल्या त्या छोटी पोरी. त्या माणसाने चटई सकट त्यांना असं बाजूला उडलं. आम्हाला दुसरी चटई अंथरायला दिली. मी ड्रायव्हर झोपलो. सकाळ झाली. तो माणूस पंक्चरवाल्याला आणण्यासाठी कुठंतरी चौरस्त्यावर निघून गेला. पंक्चरवाल्याला आणण्यासाठी. त्याच्या बायकोने काय केलं. त्या एक 25 वर्षाची पोरगी ती. तिने काय केलं पाणी तापवलं बाहेर दगडावर. अत्यंत गरिबी. दगडावर मला ते पाणी दिलं. मी आंघोळ केली. आमच्या ड्रायव्हरने आंघोळ केली. तोपर्यंत तिने ज्वारीची भाकरी केली. पिठलं केलं. बेसन केलं. कांदा कापला. चटणी दिली. लोणचं दिलं. मला म्हणे महाराज तुम्ही जेवल्याशिवाय जायचं नाही. मी जेवायला बसलो. मी सहज तिला प्रश्न विचारला की तू अगदी माझ्या छोट्या बहिणीसारखीच. मला असा तुला प्रश्न विचारावा वाटतो की तू कधी त्र्यंबकला आलीस का नाशिकला आली का. ते सांगितलं महाराज आमची गरिबी इतकी मी कुठंच गेले नाही. मी ऐकून आहे त्र्यंबकेश्वर. मी ऐकून आहे फक्त नाशिक. म्हटलो इथून साधारणपणे 300-350 किलोमीटर आहे. एवढ्या लांबून मी आलो आणि तुम्ही घरात घेतलं. आता तू आंघोळीला पाणी दिलंस. मला जेवायला दिलंस. तर हे तू का केलंस. कस काय विश्वास ठेवला. असं मी त्या पोरीला प्रश्न विचारला तर तिने मला उत्तर दिलं तर महाराज मला त्र्यंबक माहिती नाही. मला नाशिक माहिती नाही. कोणी तुम्हाला कीर्तनाला बोलावलं ते सुद्धा माहिती नाही. पण तुम्ही ज्या क्षणी म्हटलात की बाबांच्या उत्सवासाठी तुम्ही आला तेव्हा मला असं वाटलं की भगवान बाबांच्या उत्सवासाठी जो आला तो आपल्या घरातून उपवाशी जाता कामा नये. काय भावना. भगवान बाबा माझे भगवान बाबा. भगवान बाबा माझे भगवान बाबा. नावं मुखात असणं यासाठी गरजेचं आहे. हेच जर मी त्या पोरीला म्हटलो असतो की मी इथं उद्या निवडणूक आहे मी पैसे वाटायला आलो हा हल्ला असतो तुम्हाला सांगतो. कोणत्या का नेत्याचं नाव सांगितलं. फार कोणत्या पण नेत्याचं नाव सांगितलं असतं ना. कोणत्या पण एवढं कुठलं असतं धरून तुम्हाला सांगतो. इतका हल्ला असतो. तुमच्या मुखात नावं कोणाची फार गरजेचं आहे. तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे. तुकाराम महाराज असे म्हटले होते की जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात पुण्याईचा तुटवडा पडेल पुण्य कमी वाटेल तेव्हा तुम्ही चांगल्यांची नावं घ्या. पुण्यवंत भावे घेत
घेता सजनांची नावे, घेता सजनांची नावे, घे माझी वाचा तुटे, घे माझी वाचा तुटे, महालाभ उपासाठी, महालाभ उपासाठी, घे माझी वाचा तुटे, घे माझी वाचा तुटे. का बरं मोठ्यांची नावं का घ्यायची? आज कैलासवासी रंगनाथ बाबांचं हा परिवार श्राद्ध करतोय. का बाबांची आठवण? खरं गेले ना बाबा, 1 वर्ष झालं, आता काही दिसणार नाही. किती तुम्ही मोठं श्राद्ध घेतलं तर येणार आहेत का, भेटणार आहेत का, बोलणार आहेत का? बिलकुल नाही, शक्य नाही. या जगाच्या नियमामध्ये ते बसतच नाही. मग का त्यांचा कार्यक्रम करायचा, का त्यांचं स्मरण करायचं? तो फार चांगला शब्द लिहिला, पुण्यस्मरण. जे स्मरण आपल्याला पुण्य देतं त्याचं नाव पुण्यस्मरण. जे स्मरण आपल्याला पुण्य प्रदान करत, किंवा असं म्हणा, पुण्यवान लोकांचं स्मरण म्हणजे पुण्यस्मरण. पुण्यवान लोकांचं, बाबांचं मला जीवन, आता मी विचारलं की कसे होते बाबा, तर मला म्हणे की वयाच्या 97व्या वर्षापर्यंत त्यांच्या उशाला कायम सगळे ग्रंथ होते, आणि त्यांची बुद्धी, मेंदू, स्मरणशक्ती शाबूत होती. कोणी जरी चुकलं, हरिपाठ चुकलं, तर ते सांगायचे की असा तो चुकला. अशा चांगल्या लोकांचं स्मरण, अशा चांगल्या लोकांची आठवण आपल्याला पुण्य प्रदान करत असतं. आणि त्यांनी आपल्याला मार्ग दाखवलाय, यासाठी त्यांची कृतज्ञता ठेवायची. कृतज्ञता फार मोठी गोष्ट आहे. तो सांगू, एखाद्याकडून आपण गाणं शिकलो, एखाद्याकडून ही मृदंगाचार्य मंडळी या महाराजांना तुम्ही विचार आहोत महाराजांना की महाराज तुमचे गुरुजी कोण, तर ते कानाला हात लावून सांगतील की आमचे माझे गुरुजी. याला कृतज्ञता म्हणतात. आणि जो असं करेल समजायचं त्याला विद्या पचली, असं म्हणायचं की त्याला विद्या फळली. भागवतामध्ये दत्त महाराजांचा चरित्र आलं. दत्त महाराजांचा अवधूत दत्त, भारतामध्ये सगळ्यात मोठा संप्रदाय. तुम्ही काश्मीरला जा, दत्त संप्रदायाची उपासक मिळतो. तुम्ही कन्याकुमारीला जा, दत्ताची उपासक मिळतो. तुम्ही कलकत्त्याला जा, दत्त महाराजांचं मंदिर आहे. तुम्ही मुंबईत जा, म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर भारताच्या मोठा संप्रदाय आहे ते दत्त महाराज. मोठा संप्रदाय झाला तो. त्या दत्त महाराजांचं चरित्र कृतज्ञतेचं चरित्र आहे. त्या दत्त महाराजांनी ज्याच्याकडून जे जे शिकले ते त्याला गुरुच मानलं महाराज. 1 नाही 2 नाही, त्यांनी गुरु केले. किती माहिती? किती? 24 गुरु केले. 24. ज्याच्याकडून ते पृथ्वीकडून शिकले क्षमा, ते वायूकडून शिकले सगळीकडे राहणं, ते अग्नीकडून शिकले निर्लेपता. गुरु आहेत त्यांचे. अग्नी गुरु आहे, पृथ्वी गुरु आहे. त्यांनी एका बाणाला धार लावणाऱ्याला गुरु मानलं. ते बाणाला धार काढत होतात, लोहार बाणाला धार काढत होतात, आणि शेजारून राजाची चतुरंगिनी सेना निघून गेली. पण तो एवढा गुंतला होता, एवढं त्याचं लक्ष होतं ते बाणाला धार काढण्यामध्ये, की त्याला कळलंच नाही राजा शेजारून गेला. त्याच्या एकाग्रतेबद्दल दत्त महाराजांनी त्या बाणाला धार काढणाऱ्याला गुरु मानलं महाराज. शरकृत एका कुमारी मुलीला त्यांनी गुरु मानलं त्या दत्त महाराजांनी. काय झालं, ते तनाला भिक्षा मागायला फिरत होते, आणि जुना काळ, झोपडीत मध्ये ती मुलगी होती. आई बाबा तिचे शेतावर निघून गेले होते. तिला पाहायला पाहुणे आले. फोन नाही, पत्र नाही, काळच तो तसा नव्हता. अचानक तिला पाहायला पाहुणे आले, तर तिने स्वागत केलं, गुळ दिलं, पाणी दिलं. चांगल्या घरातली पोरगी. तिने विचारलं की आपण कशासाठी आलात, कुठून आलात? त्यांनी परिचय दिला की आम्ही तुला पाहण्यासाठी आलो. लाजली, संकोचली ती वयात आलेली पोरगी. ती आतमध्ये गेली, पण तिने गुळ दिलं, पाणी दिलं, आणि तिने विचारलं की जेवण करता का? तर ते म्हटले आण वाढून. असं करायचं नसतं. खरं जेवण करता कोणी म्हटलं की जेवता का म्हटलं लगेच द्या हात धुवायला असं म्हणायचं नसतं. किचनचा अंदाज पाहायचा राहतो, किचन वालीचा पण अंदाज पाहायचा राहतो. म्हणजे आहे का बाबा, जेव घडली काय भुकेलेलेच होते का काय माहिती, किंवा हात वाढून ते तिने बनवावं लागेल, थांबा. अडचण झाली.
ती आतमध्ये गेली, तिने सगळ्या उतरंडी शोधल्या, सगळे रांजण शोधले. तिला भात घालायचा होता, तांदूळ पाहिजे होते, तिला तांदूळ नाही सापडले. तिला सापडल्या साळी. साला सकट तांदूळ काय म्हणतात? साळीच ना, साळ. तिला ते कांडणं गरजेचं होतं, त्यातून तांदूळ काढायचे होते. तिने काय केलं, आतमध्ये दगडी उखळ होतं, त्यांना सांगितलं तुम्ही बसा, मी स्वयंपाक करते. तिने त्या उखळामध्ये त्या साडी किंवा साळ घातली, तिने कांडणं सुरू केलं. पण तिच्या हातात बांगड्या होत्या, कंगन होती. त्या बांगड्या एकमेकांना आपटायला लागल्या, आवाज करायला लागल्या. तिला असं वाटलं की हा आवाज बाहेर गेला तर पाहुण्यांना कळेल की ही पोरगी कांडण करते, आणि मग पाहुणे विचार करतील की काय बेसावध घर आहे, घरात तांदूळ नाही. हे तर आता असं आहे, तर मग पुढं कसं काय, लग्नात कसं काय, हे तर उपवाशी जुना काळ. तिला असं वाटत की नको बापाची आबरू इज्जत जायला, आपण कांडण तर केलं पाहिजे, जेव पण घातलं पाहिजे, आणि आपण कांडण करतोय हे कळलं पण नाही पाहिजे. तिने काय केलं, हुशार मुलगी ती, दत्त महाराज हे दृश्य पाहतात. तिने काय केलं, या हातातल्या सगळ्या बांगड्या काढून ठेवल्या, एकच बांगडी ठेवली. या हातातल्याही सगळ्या बांगड्या काढल्या, एकच बांगडी ठेवली. तिने कांडण केलं, बाहेर आवाज गेला नाही. तिने त्यांना जेव घातलं, तांदूळ तयार करून तिने त्यांना जेव घातलं. हे दृश्य दत्त महाराजांनी पाहिलं, आणि दत्त महाराजांनी हा बोध घेतला की काय हुशार मुलगी आहे, ही माझी गुरु आहे. हिने मला असं सांगितलं की जास्त बांगड्या एकत्र आल्या की जास्त आवाज होतो की नाही. बांगड्या जास्त एकत्र आल्या आवाज होतो ना. काही बांगड्या फुटतात सुद्धा, हातपाय मोडतात ना काही बांगड्याचे. काही बांगड्या पोलीस स्टेशनला जातात, आहे की नाही. मग काही बांगड्यांना पोलीस आत टाकतात, काही कोण पैसे उकळतात. त्या दत्त महाराजांनी असं समजून घेतलं त्या मुलीच्या बुद्धीतून की गड्या, या मुलीने मला असं शिकवलं की खूप बांगड्या एकत्र आल्या म्हणून आपण फार खूप संघामध्ये राहायचं नाही, आपण थोडं एकांतात राहा. त्या मुलीने कुमारी त्यांची गुरु आहे. परिणाम असा झाला की ज्याच्याकडून त्यांनी काही घेतलं त्याला त्यांनी गुरु मानलं. परिणाम असा झाला की ते दत्त महाराज इतके मोठे झाले की भारतातल्या कुठल्याही गावामध्ये दत्त महाराजांची उपासक तुम्हाला सापडतील. ही कृतज्ञतेची ताकद आहे, कृतज्ञतेची. म्हणून आपले जे गुरु असतील, आपले जे संत असतील, देव असतील, आपले आई वडील असतील, त्यांनी खूप आपल्याला दिले नाही, त्यांच्यासाठी कृतज्ञ राहा. खूप दिले. आई वडिलाने आपल्यासाठी या जगाच्या चांगल्या वाईटाची जाण दिली, है की नाही. या वाईटाची चांगल्या वाईटाची या जगामध्ये जाण दिली. मी तर असं फार प्रॅक्टिकल विचार करतो चंदू. मी असा विचार करतो की काही माणसं असतात ना नास्तिक, ते काय देव धर्म पाप पुण्य काहीच मानत नाही. त्यांना जर म्हणलं कीर्तनाला जायचं, इंटरेस्ट आहे ना, डायरेक्ट समोर कुठं सांगतो इंटरेस्ट नाही, म्हणा वेळ नाही, असं काहीतरी म्हणावं, आहे की इंटरेस्ट नाही. आम्हाला काही पाप पुण्य धर्म काय स्वर्ग नरक काहीच मान्य नाही. ठीक आहे बाबा, लोकशाही आहे, मानू नकोस. माझं काय म्हणणं आहे, कमीत कमी आई वडिलाची उपकाराची बाजू तरी मान मित्रा. तुला काहीच मान्य नाही ना, तुला साधं गणित सांगतो बघ. काहीच मान्य नाही, नको मान्य करूस, तरी पण तुला साधं गणित सांगतो. ज्या जमिनीमुळे आज आपण बागायतदार आहे, जी काही माणसं नास्तिक, त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही नास्तिक असा, तुमची ती चॉईस आहे, काय हरकतच नाही माझी, बिलकुल. तरी पण तुम्ही आईवडिलाचे उपकार मान्य करावे लागतील. आपण ज्या जमिनीमुळे आज जमीनदार आहे ना महाराज, ती जमीन आपल्या आईवडिलांनी पणजी पंजोबांनी आजी आजोबाने गरिबीच्या काळात विकली नाही. हे फार मोठे उपकार. नाही तर कुठे लावला असता बाग, आता गच्चीवर का कुंडीत. हा, यासाठी तरी तुम्ही फार वाईट काळात आपल्या पूर्वजांनी जीवन काढलं, फार वाईट काळामध्ये. एवढा चांगला काळ होता का आता? ही गाडी बंगला हे एवढं छान सगळं, हा, एवढं चांगलं नव्हतं ना. मी शिबिर करतो, माझा आश्रम आहे धारणगावला, इथे शिबिर करत असतो. उन्हाळ्यामध्ये 1 महिनाभर मुलांना विनामूल्य गीता गाथा चाली शिकवत असतो. माझ्या जन्मगावी सिन्नरला धारणगाव. काय झालं, मुंबईची मुलगी आली होती, सुट्टीवर आले होते ते सुद्धा. तो गावात तिचे मम्मी पप्पा आले, ती छोटीशी पोरगी केजी काय म्हणतात ना, ज्युनियर केजी सिनियर केजी, त्याला त्या केजीला ती पोरगी होती. केजी म्हटल्यावर मी म्हटलं पोरं का किलोवर शाळेत घेतात का, काय काय नॉलेज काहीतरी त्या केचा असा अर्थ असेल. तर
ती एवढीशी पोरगी, तिच्या मम्मीला कळालं की काहीतरी शिबिर चालू आहे इथं गावातच, आमके आमके महाराज आहे. तर ती आली, तिची मम्मी, ती फार श्रीमंत माणसं, मुंबईची माणसं, ती पोरगी. तिने सांगितलं माझ्या मुलीला मी दिवसभर ठेवत जाईन, संध्याकाळी घेऊन जात जाईन तुमच्या शिबिरामध्ये, थोडे संस्कार लागतील महाराज. तर म्हटलं चालेल ताई, तुम्ही सोडत जा. पहिल्या दिवशी आली, तिच्या मुलीला तिने त्या फोर व्हीलरमध्ये तिच्या मम्मीने सोडलं, तर सोबत टिफिन दिला होता, टिफिन डबा दिला. तर ती गेली, तिची मम्मी तिला सोडून. सगळे जेवायला बसलो, त्या मुलीने टिफिन काढला. तर म्हटलं पोरी, उद्यापासून टिफिन आणण्याची गरज नाही, आपल्याला नाश्त्याच्या पंक्ती, जेवणाच्या पंक्ती, संध्याकाळच्या पंक्ती. तिने सांगितलं महाराज टिफिन नाही, बघा तुम्ही. त्याच्यात ड्रायफ्रूट होते, ड्रायफ्रुट्स. बरं, ड्रायफ्रुट्स पण असे होते, आता हे काजू, बदाम, अक्रोड, मनुके हे मला माहिती, महाराज असल्यामुळे मला तेवढं असतं, त्याची माझी चांगली ओळख. पण त्याच्यात असे काही ड्रायफ्रुट्स होते की जे मी कधी पाहिलेच नव्हते. एकदम काय ब्लूबेरी, ब्लॅकबेरी, असं एवढ्या द्राक्षाची घड होती ज्याच्यामध्ये 80 द्राक्ष होते, एवढ्याशा घडामध्ये, जे की भारतात होतच नाही, जे बाहेरून येतात सुकवलेले असे काही सुके मेवे होते. तर मी ते पाहत राहिलो. आणि मग संध्याकाळी तिची मम्मी जेव्हा तिला न्यायला आली, तर म्हटलं ताई हे काय पाठवलं तुम्ही? तर म्हटलं माझ्या मुलीला काही कमतरता पडू नये, काही विटॅमिनची कमतरता पडू नये, म्हणून मी शाळेत सुद्धा वर्षभर हा डब्बा टिफिन देत असते महाराज. तर म्हणून मी तो दिला, असं म्हणून ती मम्मी तिला घेऊन गेली संध्याकाळी तिच्या त्या पोरीची. मी त्या आश्रमाच्या बाकड्यावर एकटा बसलो होतो. मला माझ्या लहानपणीचा डबा आठवला का? टिफिन डबा नव्हता, फडकं होतं, फडकं कापड चौकोन, त्याच्यात भाकरी, त्याच्यात चटणी, असं काय स्पेशल सुकी भाजी, असं काय हे काय परवडणारच नव्हतं. तिथे एवढा वेळच नव्हता, काही होता वेळ. कापड, फडकं, त्याच्यात भाकरी, चपाती बिपात नाही, भाकरीच असायची काय, लोणच्याची खाप, काय जवसाची चटणी, खुरासणीची चटणी, काहीतरी असायचं. आणि मग ते जेवलं शाळेत का, त्या फडक्याला काय रोज धुतलं जातं, ते असं झटकलं की क्लिअर व्हायचं, त्याला शनिवारी धुतलं जायचं, सुट्टी राहायची नाही. झटकलं की ते ओके व्हायचं. मला काय म्हणायचं की माझ्या पिढीने जर हे पाहिलंय तर तुमच्या पिढीने काय पाहिलं असेल, आणि मग तुमच्या पिढीनं जर जे पाहिलं असेल ते कैलासवासी बाबांच्या पिढीने काय पाहिलं असेल, त्यांच्या मागच्या पिढीने काय पाहिलं असेल. गरिबीच्या काळात पण त्यांनी जमिनी विकल्या नाही ना महाराज, जमलं तर त्यात थोडीशी वाढच केली आणि आपल्यापर्यंत पोहोच केल्या. तुम्ही त्यासाठी तरी त्यांना मानाल केली. शहरात मी जातो, शहरात गाव सोडला आपण, शहरात आपण जातो, फ्लॅट घेतो, काय 800-700 स्क्वेअर फीटचा असतो. चांगली गोष्ट, घेतला पाहिजे, अजिबात विरोध नाही. श्रीमंत झालं पाहिजे, पैसा कमवला पाहिजे, पैसा फार चांगली गोष्ट आहे. पंगत द्यायची असते, पैसा लागतो दिंडीला, की नाही, आळंदी पंढरीला पंगत द्यायची, पैसा माझा विरोधच नाही, चांगली गोष्ट. पैसा फार चांगली गोष्ट आहे, पैशाची गुर्मी फार वाईट गोष्ट आहे. पैसा फार चांगली गोष्ट आहे, पैसा कमावला पाहिजे. आपण गाव सोडलं, शहरात गेलो, आपण फ्लॅट घेतला, प्लॉट घेतला, बंगला बांधला, रोज घेतला, 1000 स्क्वेअर फीटचा असता, 800 स्क्वेअर फीटचा, आपण लगेच पाठी लावतो नाही की भगीरथ काळे माझा, आणि खाली मिसेसचं नाव असतं, हप्ते दोघांच्या पगारातून जातात ना, दोघांचं पण नाव असतं. तर जर 1000 स्क्वेअर फीटचा जर मी फ्लॅट घेतला, मला जर एवढा अभिमान आहे की माझंही नाव त्याच्यावर, श्री आणि सौ बायकोचं पण नाव, तर हे एकरच्या एकर जमिनी आपल्याला त्यांनी दिल्या, यासाठी तुम्ही त्यांना मानणार नाही. पाप पुण्य आता ती येतं आमच्या गोष्टी, धार्मिक माणसाच्या गोष्टी, आम्ही त्या मानूच, पण तुम्ही यासाठी तरी नाही मानणार का? माना, नक्की माना, कृतज्ञता ठेवा, फार उपकार आहेत, अगणित उपकार. मला काय म्हणायचं, त्यांचा स्वभाव म्हातारपणी विचित्र होत असतो, मला मान्य आहे, मला कळतं, मला समजतं. मी रोज एका घरी, मी रोज एका गावात, म्हातारी माणसं विचित्र वागतात हे मला कळतं, असंबंध वागतात, विनाकारण काही बडबड करतात, हे सगळं माहिती. पण मला काय म्हणायचं की आपण फक्त त्यांनाच सहन करतो का? ऑफिसमध्ये एखादा बॉस असेल त्याला नाही का सहन करत? तो काही सगळा करेक्ट असतो का? आपला मालक आता महिन्याला काय 15-20 हजार रुपये पगार द्यायच्या हातात आहे आपला, त्याला जर आपण सहन करतो तर यांना आपण सहन करू शकत नाही? केलं पाहिजे, कारण त्यांचे उपकार आहे, कारण त्यांचे ऋण आहे. आणि मग त्यांची जर आपल्या ऋण आहे तर आपणही त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे? आपणही त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? त्यांचा उद्धार होईल असं काहीतरी केलं पाहिजे. ज्ञानराज माऊली
त्यांचा उद्धार आपल्याकडून कसा होईल हे अभंगाच्या पहिल्या काळ वेळ नाम पूर्वजांचा उद्धार आपल्याला करता येतो. माऊली म्हणतायत असं साधन आहे की त्या साधनाचं नाम आहे आणि त्या साधनाची विशेषता अशी की ते साधन घेताना काळ पाहावा लागत नाही, वेळ पाहावी लागत नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. बरं, साधन एवढं सोपं आहे आणि त्याचा परिणाम एवढा मोठा आहे की दोन्ही पक्षाचा उद्धार होतो. दोन पक्ष म्हणजे काँग्रेस आणि बीजेपी. दोन पक्ष म्हणजे आईचं आणि वडिलांचं, मातृकुळ आणि पितृकुळ. वडिलांचे आईचं कुळ म्हणजे मामाकडचं कुळ आणि वडिलांचं कुळ म्हणजे वडिलांचे वडील, वडिलांची आई, त्याला पितृकुळ म्हणतात. मातृकुळ म्हणजे आजोळ आपलं. दोन्ही कुळांचा उद्धार होतो, दोन्ही पक्षांचा उद्धार होतो जर आपण नाम घेतलं तर. म्हणून मायबाप ज्याला असं वाटतं ना की आपल्या उद्धाराची सोय करावी, आपल्या उद्धाराची, त्याने आपल्या पुढच्या पिढीला भजन शिकवलं पाहिजे. पुढच्या पिढीला भजन शिकवणं, नामस्मरण शिकवणं, अध्यात्म शिकवणं, परमार्थ शिकवणं ही आपल्या उद्धाराची सोय आहे. ही आपल्या उद्धार. साने गुरुजींची आई होती, साने गुरुजींची आई. तर साने गुरुजी पोहायला घाबरायचे. आता आईने चिंचेचा फोक काढला, असं पोरं पोहायला निघाले की ते साने गुरुजी, श्याम नाव होतं, पांडुरंग नाव होतं, आई श्याम म्हणायची. त्यांचं पुस्तक एक 70 रुपयाचं, श्यामची आई, घरात असू द्या मला. आपण असं म्हणतो की पुढच्या पिढीला तुकाराम महाराज माहिती नाही, ज्ञानेश्वर महाराज माहिती नाही, मग आपल्या घरात तुकाराम महाराजांचं चरित्र असलं पाहिजे ना. आपल्या घरात आपण 50 इंची टीव्ही लावतो, 50 इंची टीव्ही, आणि सांगतो पाहुण्याला की 50 इंची टीव्ही मला डिस्काउंट मध्ये भेटला, इतक्या हजाराला भेटला, 35,000ला भेटला, 40,000. आपण 70 रुपयाचं साने गुरुजींचं श्यामची आई पुस्तक नाही आणू शकत. आपण तुकाराम महाराजांचं चरित्र किंमत आहे 150 रुपये. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर लेखक आहेत, आणू शकत नाही आपण 150 रुपयाचं. आणि आपण म्हणतो पुढच्या पिढीला काय परमार्थ. आपण आणलंय, साहित्य आहे आपल्या घरामध्ये. अहो, त्या पिढीला जर संस्कारच नसेल तर या दिंड्या आणि हे मंदिरं, एवढ्या मोठ्याने बंगले आणि एवढ्या प्रॉपर्ट्या करायच्या काय. त्यांना संत माहिती पाहिजे, त्यांना संस्कार माहिती पाहिजे, त्यांना माळ माहिती पाहिजे, त्यांना हे कळलं पाहिजे की कोणी पूज्य माणूस आला तर त्याच्यासमोर वाकायचं असतं. त्यांना हे कळालं पाहिजे की आईवडिलांचं दर्शन घ्यायचं असतं. त्यांना हे कळालं पाहिजे की तुळशीला प्रदक्षिणा मारायची असते. मी तुम्हाला सांगतो मायबाप, जी माणसं म्हणत राहिली ना की काय हे दिंड्या, काय हे पंक्ती,
काय हे सत्ते, काय आळंदीन पंढरपूर, या काळामध्ये काय गरज आहे परमार्थाची जी म्हणत राहिली ना महाराज. माझं निरीक्षण आहे, ग्रंथात वाचून नाही सांगितले बरं. जे अध्यात्माशी कनेक्ट राहील, ज्यांनी घरात ज्ञानेश्वरी ठेवली, घरात गाथा ठेवला, ज्यांची काहीतरी वार्षिक सेवा आहे कुठल्या का संप्रदायाला, कुठल्या का होईना धार्मिक मार्गाने, त्या माणसांच्या पुढच्या पिढ्या कमीत कमी निर्व्यसनी, कमीत कमी निर्व्यसनी येते. फार नसतील परमार्थिक ते पुरं, पण कमीत कमी त्यांना हे कळतं की निर्व्यसनी राहावं हे आपल्या प्रपंचासाठी चांगलं आहे. व्यर्थ उगी रिकामा गोष्टीमध्ये पैसा घालू नये हे त्यांना कळतं. आणि जे म्हणत राहिले ना हे काय काळ कोणता आहे, तुम्ही काय गाथा सांगता, हे काळ कोणता आहे, कोणी ज्ञानेश्वर महाराज अशी जी म्हणत राहिली ना, तुम्ही शब्द लावून घ्या, तुम्ही सुपडा साप म्हणा, टांगा पलटी म्हणा, काय म्हणा तुम्ही, तुमच्या मनामध्ये जे शब्द सुचेल तो लावून घ्या. पण तसं झालं महाराज, तसं झालं. विठाला विठ्ठल स्वतःवर केलेला सगळ्यात मोठा उपकार कोणता असेल तर तो आपल्या पुढच्या पिढीला भजन शिकवणं, परमार्थ शिकवणं, अध्यात्माची जाण देणं, गाथा ज्ञानेश्वरी गीता समजून देणं, कमीत कमी त्यांच्या हातात देणं, ही जबाबदारी. साने गुरुजी होते ते पोहायला घाबरायचे, पोरं निघाली की ते लपून बसायचे. आईने असं चिंतेचं झाड होतं, असा फूक काढला, असा मारलं मला. ते पोरग गेलं, पोरांनी त्याच्या शामच्या कमरेला पोटाला भोपळा बांधला आणि दिलं ढकलून. आता ते भोपळ्याच्या सहाय्याने पोहलं, पण दुसऱ्या दिवशी त्याला भीतीच वाटत होती. दुसऱ्या दिवशी परत लपून बसलं, आईने परत धरलं, परत मारलं, त्याच फोकाने अशी वळ उठली पाठी. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, आई मारत होती, श्याम लपत होता, आई शोधत होती, परत फटके देत होती. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, आठवडा झाला, मार खात होता. झालं असं की आठवड्याने श्यामची पाण्याशी मैत्री झाली. श्यामला पोहणं शिकलं, श्याम पोहणं शिकला. आणि ज्या दिवशी शेवटच्या दिवशी श्यामने आईला सांगितलं की आई तू मारण्याची गरज नाही, आता मला पाणी गोड वाटू लागलं आहे, आता मला पाण्याची मला कळालं पाण्यावर माणूस तरतो, मला कळालं की मी पोहू शकतो, आई मी लपणार नाही. आईने काय केलं, तेलाची वाटी घेतली, श्यामला झोपवलं, त्याच्या पाठीवर, त्या व्रणांवर, त्या उमटलेल्या वळांवर तेलाची मालिश करू लागली. श्यामच्या डोळ्यात पाणी आलं. आई कशी अशी वागते, मारते पण तूच आणि पुन्हा तेल पण तूच लावते. तर श्यामच्या आईने सांगितलं, पोरा तू पोहणं शिकलास ना, तू जर पोहणं शिकला नसता ना तर मी गुन्हेगार असते. तू जर पोहणं शिकला नसता तर मी तुझी गुन्हेगार असते. तसंच आहे महाराज, पोरांना जर आपण सज्जनता देऊ शकलो नाही तर आपण गुन्हेगार, आपण गुन्हेगार. जर पोरांना आपण चांगलं करू शकलो नाही तर गुन्हेगार आपण आहे. का बरं? कारण आपल्या उद्धाराची ती सोय आहे. त्यांनी भजन केलं की उद्धार आपला होतो. दोन्ही पक्ष पाही उद्धरती, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. प्रल्हाद नृसिंह अवतार घेतला भगवंताने आणि फाडलं हिरण्यकश्यपूला. रक्ताचा पाठ राहिला, देवाच्या तोंडातून अग्नीच्या ज्वाळा येत होत्या. देवाला शांत कसं करायचं सगळ्यांपुढे प्रश्न पडला. म्हणून छोट्या 7 वर्षाच्या प्रल्हादाला पाठवलं. तुझ्यामुळे देवाने अवतार घेतला, नृसिंह अवतार, जा तूच शांत कर देवाला. 7 वर्षांचा प्रल्हाद समोर झाला, हात जोडले, देवाला सांगितलं देवा शांत व्हा. किती रागावला हिरण्यकश्यपू, तर मरून पडला ना देवा. देव समोर झाले, एवढ्याशा प्रल्हादाची भक्ती पाहिली, त्याला जवळ घेतलं, त्याला मांडीवर घेतलं, त्याची चुंबनं घेऊ लागली, त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. कहे प्रभु प्यारे भक्त कोमल तिहारे अंग, असुरों ने मारा तुम्हें रखा जेल खाने में, मंजुल मुख चूम चूम बोले प्रभु क्षमा करो, देर हुई आने में, देर हुई आने में. प्रल्हाद मला उशीर झाला रे, काय पाहिजे तुला पुरा, काय भक्त आहे तू, तुझ्यासारखा भक्त जन्माला आला नाही,
तुला अग्नीत टाकलं, तुला उकळत्या तेलाच्या कढाईत टाकलं, तुला हत्तीच्या पायदळी दिलं, तुला डोंगरावरून ढकललं, पण तुझी भक्ती ढळली नाही. प्रल्हादा, तू माझा अभूतपूर्व भक्त आहे. मला सांग काय देऊ मी? फार खुश आहे मी तुझ्या. काय पाहिजे पोरा तुला? प्रल्हादाने सांगितलं, नको देवा, काहीच नको. अरे काहीतरी माग. नको देवा, काहीच नको. काहीतरीच माग देवा. प्रल्हादाने सांगितलं, देवा काहीच नको, पण तुला जर वाटत असेल तर एकच दे. तो मरून पडलाय ना, तो ते माझा बाप आहे. हिरण्यकशिप राक्षस का असेना माझा बाप आहे, वाईट का असेना, पण तो माझा बाप आहे. त्याला नरकात घालू नको देवा, नरकात. देव हसले. तर प्रल्हादाने विचारलं, का हसला? तर देवाने सांगितलं होतं, ज्याच्या पोटी तू जन्माला येशील तो नरकात जाईल. अरे बाबा, ज्या कुळात तू जन्माला आला ते अख्खं कुळ पावन झालं. पवित्र ते कुळ, पावन तो देश. जेथे हरीचे दास. एक हरिभक्त जन्माला आला की अख्ख्या कुळाच्या उद्धाराची सोय होत असते. हरिभक्तीमध्ये, हरिनामामध्ये इतकी ताकद. काय असतं माहितीये का, जे सोपं असतं त्याचं मूल्य वाटत नाही माणसाला. जे सोपं असतं ना, आमच्या संतांनी सांगितलं, हरिनाम घ्या, तुमचाही उद्धार होईल, तुमच्या पूर्वजांचाही उद्धार होईल, प्रपंचही चांगला होईल, परमार्थही चांगला होईल. माणसांना महत्व वाटलं नाही, माणसाने आहे नुसतं रामकृष्ण हरी नियम आहे. तो सहज मिळालं की मूल्य कळत नाही. पण मला एक सांगायचं तुम्हाला, जे सहज मिळतं ते प्रत्येक वेळी निरुपयोगी असतं असंही नाही. आणि जे खूप महागाने मिळतं, जे खूप आटापिटा करून मिळतं, ते प्रत्येक वेळी कामाचं असतं असं पण नाही. मी तुम्हाला उदाहरण देतो. जे सहज मिळतं ते प्रत्येक वेळी असं काही बिनकामाचं असतं असे, आणि जे फार आटापिटा करून मिळतं ते प्रत्येक वेळी कामाचंच असतं असे. मी तुम्हाला तुलना सांगतो, सोनं आणि मीठ. सोनं आणि मीठ. मीठ, नमक, सॉल्ट आपलं काय कामाचं आहे? एक मला सांगा की सोनं नसलं तर काय बिघडेल बरं? समजा सोनं नसलं तर काय बिघडेल? काय नाही बाई, ही माझ्या हातात आणखी एक मी काढून ठेवली तर काय कीर्तन, काय काही फरक होईल का? काय सोर बीर लागणार नाही असं काही होईल? असं काही नाही लागणार सोर, त्याचा आणखी काही संबंध नाही. तसं सोनं काही कामाचं नाही ना. मग बिनकामाचं तर हाय, उलट मार खायचं पण लक्ष नाही. रात्री घालून प्रवास करणं म्हणजे उगी निमंत्रण देणं मार हाय का? हा बरं, मीठ. मीठ मीठ फार महत्वाचं आहे महाग, खूप महत्वाचं. पण काय अवमूल्य नाही, ते स्वस्त आहे ना. ते 10 रुपये किलो आहे. ते दुकानदार ते बाहेरच ठेवतो शेडमध्ये, पावसाळ्यात बाहेर, हिवाळ्यात बाहेर. आपण जर घाईत असलो तर ते दुकानदार म्हणतो, घे तुझ्या हाताने, आपण नंतर हिशोब करू. घे तुझ्या हाताने पुढे नाही, त्या गोणीतून घे. सोन्याच्या दुकानदाराने कधी म्हटलं एखादा लासलगावचा सोनार तुम्हाला, घे तुझ्या हाताने, पाहू नंतर. मीठ आणलं तर काय त्याचे हाल असतात आहे तुम्ही. सोनं आणलं तर बेडरूम मध्ये कपाटात, कप्प्यात, त्याच्यात कप्पा, त्याच्यात डबी, वेलवेटची ती गादी, त्याच्यावरती अंगठी. मीठ फार कामाचं आहे पण त्याचं अवमूल्य नाही. सोनं तसं काही कामाचं नाही. मीठ काय किलो आहे? 10 रुपये. सोनं काय किलो आहे? जे कामाचं असतं, जे स्वस्त मिळतं ते कामाचं नसतं असं नाही. आणि जे फार आटापिटा करून येतं ते कामाचं असतं असंही नाही. असंही तुम्हाला असं वाटत असेल की रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी काय होणार आहे त्याने? रामकृष्ण ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, दोन्ही पक्षी पाही उद्धरत. नामात सगळे बरोबर. काय झालं की आमची संत आईच्या अंतःकरणाने देऊन टाकलं त्यांनी सगळ्यांना. आपल्याला अशी सवय की सहज मिळालं की त्याचं मूल्य वाटत नाही. आम्हाला जर म्हटलं माळ घालून रामकृष्ण हरी म्हणत जमा एखाद्याने जर विचारलं अडचण अशी अशी गड्या, फार अडचण आहे, सुख नाही, अमुक नाही, तमुक नाही, तमुक नाही, आम्ही त्याला सांगत असतो रामकृष्ण हरी म्हणत. ते आले मग तुम्ही रामकृष्ण हरी, तुमच्या महाराज लोक येऊन जाऊन रामकृष्ण हरी राम. अरे प्रक्रिया तर समजून घ्या. आपल्याला सुख मिळत नाही याचं कारण आपलं पाप आहे. आपल्याला प्रक्रिया काय आहे? माणसं जेव्हा म्हणतात की अमुक अडचण आहे, अडचण का असते? आपलं पाप असतं. पाप असतं. पाप सुखाच्या आड कोण येतं? पाप येतं. आणि मग रामकृष्ण हरी म्हणा असं का संतांनी सांगितलंय? कारण रामकृष्ण हरीने पाप जातं. किती सोपी प्रक्रिया आहे. म्हणजे माणसाला जर म्हटलं रामकृष्ण हरी म्हणून त्याला विश्वास नाही पडत. एखादा माणूस जर आला ना की असं कर, तू इकडचा दरवाजा काढ, तिकडून दरवाजा, हॉलचं किचन कर, किचनचं बेडरूम कर. माझा हुशार माणूस हुशार.
काय म्हणजे त्यांनी 50 लाखाचा बंगला पाडायला ना तू हुशार. हा तू हुशार कमाल आहे.